एका बहिणीच्या हातात असते एक साधीशी राखी. दिसायला काही धागे, पण त्या धाग्यांमध्ये असतो प्रेम, विश्वास, काळजी आणि आयुष्यभराच्या नात्याचा आधार. राखी बांधताना बहीण भावाला फक्त एक धागा बांधत नाही, ती मनापासून प्रार्थना करते, माझ्या भावाला आयुष्यात नेहमी सुख मिळू दे आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नको देऊ. आणि भाऊ देखील बहिणीला एक वचन देतो, कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. पण तुम्हाला माहिती आहे का, रक्षाबंधनची खरी सुरुवात नेमकी कशी झाली? नमस्कार, मी सुनील. श्रद्धा सत्संग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन विशेष कथा. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीशी रक्षाबंधनचा काय संबंध आहे? इंद्रदेवाला बांधलेल्या रक्षासूत्राची काय कथा आहे? आणि हातावर बांधलेली ही छोटीशी राखी आपल्या संस्कृतीमध्ये इतकी महत्वाची का मानली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनचा इतिहास, पौराणिक कथा, धार्मिक महत्व आणि या पवित्र नात्याचा सुंदर संदेश. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, भावाला औक्षण करते, त्याच्या कपाळावर कुंकू किंवा तिलक लावते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो आणि तिच्या सुखादुःखात कायम साथ देण्याचा संकल्प करतो. म्हणूनच या सणाचं नाव आहे रक्षाबंधन, म्हणजेच रक्षणाचे बंधन. रक्षाबंधनची पौराणिक कथा चला तर जाणून घेऊया. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्या माध्यमातून रक्षाबंधनशी जोडली जाणारी सर्वात लोकप्रिय पौराणिक कथा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची. महाभारतातील एका प्रसंगानुसार एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या हातातून रक्त येत होते. हे पाहताच द्रौपदीने क्षणाचाही विचार न करता आपल्या वस्त्राचा एक तुकडा फाडला आणि तो श्रीकृष्ण यांच्या हाताला बांधला. आता द्रौपदीच्या या प्रेमाने आणि आपुलकीने श्रीकृष्ण भावुक झाले. त्यांनी तिच्या भावनेचे ऋण मनात ठेवले आणि पुढे जेव्हा द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न सभेमध्ये झाला, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तीच लाज राखली. या कथेतून एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. राखी फक्त रक्ताच्या नात्याने बांधली जात नाही, ती प्रेमाने, विश्वासाने आणि संरक्षणाच्या भावनेने बांधली जाते. इंद्रदेव आणि रक्षासूत्रांची कथा चला तर मग आता पाहूया. रक्षाबंधनशी संबंधित आणखी एक पौराणिक संदर्भ इंद्रदेवांशी जोडला जातो. देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू झाले होते. असुरांचे सामर्थ्य वाढत चालले होते. देवांच्या सैन्याला मोठा संकटाचा सामना करावा लागत होता. अशा वेळी इंद्राणीने इंद्रदेवांच्या मनगटावर पवित्र रक्षासूत्र बांधल्याचा उल्लेख काही धार्मिक कथांमध्ये आढळतो. तिने इंद्रांच्या विजयाची प्रार्थना केली. त्या रक्षासूत्राला संरक्षणाचे प्रतीक मानले गेले आणि यानंतर रक्षासूत्राची परंपरा अधिक व्यापक झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणजे बघा मित्रांनो, राखीचा अर्थ केवळ भाऊ बहिणींच्या नात्यापुरता मर्यादित नाही. रक्षासूत्र म्हणजे संकटांपासून संरक्षणाची मंगल भावना. राखीच्या धाग्याचं महत्व आता आपण जाणून घेऊया. राखी पाहिली तर ती अगदी साधी वाटते, पण भारतीय संस्कृतीमध्ये धाग्याला मोठे प्रतिकात्मक महत्व आहे. धागा म्हणजे नाते जोडणारे बंधन. राखीचा धागा आपल्याला आठवण करून देतो की नात्यांची किंमत त्यांच्या बाह्य रूपात नसते, तर ती त्या नात्यामागील प्रेमात असते. आजच्या काळात अनेक भाऊ बहीण वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात, कधी हजारो किलोमीटर दूर असतात, पण राखीचा एक छोटासा धागा त्यांना पुन्हा भावनिकदृष्ट्या जवळ आणतो आणि हे नातं प्रेमाने फुलत जातं. बहिणीसाठी राखी म्हणजे काय? तर बहिणीसाठी राखी म्हणजे फक्त एक सण नाही, ती आपल्या बालपणाची आठवण असते. भावासोबत केलेल्या भांडणाची आठवण असते, लहानपणी केलेल्या खोड्यांची आठवण असते, एकमेकांवर रागवण्याची, पुन्हा काही मिनिटात एकत्र येण्याची आणि मोठे झाल्यावर देखील एकमेकांच्या सुखादुःखात उभे राहण्याची. हीच तर भावंडांच्या नात्याची खरी गोडी आहे. लहानपणी भांडणारे भाऊ बहीण मोठे झाल्यावर एकमेकांचे सर्वात मोठे आधार बनतात. आणि भावासाठी राखी म्हणजे काय? तर
तर भावासाठी राखी म्हणजे बहिणीच्या प्रेमाची आठवण. पण आज रक्षाबंधनचा अर्थ आणखी व्यापक झालाय. आज अनेक भाऊ आपल्या बहिणीला फक्त "मी तुझे रक्षण करीन" असे म्हणत नाही, तर तिच्या स्वप्नांना साथ देण्याचे वचन देतात. तिच्या शिक्षणाला, तिच्या करिअरला, तिच्या निर्णयांना आणि तिच्या स्वाभिमानाला साथ देणे हेही रक्षणच आहे. म्हणून रक्षाबंधनचा खरा अर्थ आहे, तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी नेमके काय केले जाते? चला तर मग पाहूया. सकाळी घराची स्वच्छता केली जाते. मनोभावे देवाची पूजा केली जाते. बहीण भावाला औक्षण करते. कपाळावर तिलक लावते. त्याला सुंदर गोड असा घास भरवते आणि भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्यानंतर भाऊ बहिणीला एक भेटवस्तू देतो. अनेक कुटुंबांमध्ये संपूर्ण परिवार एकत्र येतात. त्यामुळे हा सण केवळ भाऊ बहिणींपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतो आणि आठवणींचे क्षण देखील देतो. आता नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन याचा काय संबंध आहे? श्रावण पौर्णिमेला अनेक भागांमध्ये रक्षाबंधन सोबतच नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणजे एका पौर्णिमेला एका बाजूला भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आणि निसर्गाप्रती कृतज्ञता. अशी सुंदर सांस्कृतिक विविधता आपल्या संस्कृतीत पाहायला मिळते. आज काळ बदललेला आहे. भाऊ परदेशात असू शकतो किंवा बहिणीपासून लांब असू शकतो. बहीण दुसऱ्या शहरात असू शकते. या भौतिक अंतरामुळे दोघांनाही कधीकधी एकत्र येणे शक्य नसते. पण प्रेमाला मात्र अंतर नसते. आज राखी पोस्टाने पाठवली जाते. व्हिडिओ कॉलवर देखील राखी बांधली जाते. ऑनलाईन भेटवस्तू पाठवल्या जातात. आणि या सगळ्यांमागे भावना मात्र तीच असते. माझा भाऊ सुखी राहावा, माझी बहीण आनंदी राहावी. ही प्रार्थना आजही तितकीच पवित्र आहे. मित्रांनो, रक्षाबंधनाचा अर्थ फक्त भावाने बहिणीचे रक्षण करणे असाच होत नाही. खरं तर भाऊ बहिणीचे रक्षण करतो आणि बहीण देखील भावाला भावनिक आधार देते. आयुष्यात संकट आले तरी बहीण भावासाठी उभी राहते. भावाला अपयश आले तरी बहीण त्याला धीर देते आणि बहिणीच्या आयुष्यात संकट आले तर भाऊ तिच्या पाठीशी उभा असतो. म्हणून हे नाते एकतर्फी नाहीये, तर हे आहे परस्पर प्रेम, विश्वास आणि आधाराचे नाते. कधी कधी आयुष्यात आपण मोठे होतो. आपल्या वेगवेगळ्या कामात आपण व्यस्त असतो. वेगवेगळ्या शहरांमध्ये असतो. पण काही नाती कधीच जुनी होत नाही. बालपणीचा तो भाऊ, बालपणीची ती बहीण, ते आज कितीही मोठे झाले असले तरी राखीच्या एका धाग्याने पुन्हा ते लहान होतात. मात्र त्यांचं प्रेम आणि नातं हे मोठं होत असतं. राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यातलं प्रेम असतं आणि भावाच्या मनात एकच भावना, कितीही संकट आले तरी मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून या रक्षाबंधनला फक्त राखी बांधू नका, तर नातं जपा. आणि फक्त भेटवस्तू देऊ नका, तर वेळ द्या. म्हणजे रक्षाबंधनचा उत्सव खऱ्या अर्थाने हा सार्थकी ठरेल. संरक्षणाचे फक्त वचन देऊ नका, बहिणीच्या स्वप्नांना साथ द्या. आणि फक्त एका दिवसापुरताचे प्रेम व्यक्त करू नका, तर वर्षभर हे नाते मनापासून जपा. आपल्या सर्व भाऊ बहिणींच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आनंद कायम राहो. भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं आवडतं चॅनल श्रद्धा सत्संग याला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.